नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करण्याची म्हणण्याच्या त्या चर्चेचा घोळ अनेक दिवस सुरू होता. तो आता जवळजवळ थांबलाय असं दिसतंय, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता ही चर्चा थांबवण्यात येते. त्यामुळे तूर्त तरी हा प्रश्न मिटलाय असं दिसतंय. तरी मधून काहीतरी वेगवेगळे विषय या संदर्भात पुढे येत असतात. या सगळ्या चर्चेच्या मध्ये स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला होता. जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांच्या चर्चा झालेल्या होत्या असं खुद्द शरद पवार साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ते दोघं जण या संदर्भात चर्चा करत होते आणि त्यामुळे तपशील सगळा काय असेल तो अजितदादांनाही माहीत असणार आणि जयंतरावना पण माहीत असणार असंही पवार साहेबांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण केलेलं होतं. आता तूर्त तरी हा विषय बाजूला पडला असं दिसतंय, परंतु जो नेहमी चर्चेत असतो आणि ज्याबद्दल मी सुद्धा एकदा व्हिडिओ केला होता की जयंतराव पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार का ह्याबद्दल. आता त्याबद्दल मी असं म्हणलं तर की जयंतरावांनी स्वतः एकदा स्पष्टपणे असं जाहीर केलं पाहिजे की मी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षात जाणार नाही. परंतु अद्याप तरी काही त्यांनी तसं अगदी स्पष्ट असं मत मांडलंय असं अजूनपर्यंत तरी कुठं दिसलेलं नाही. माझा मुद्दा आता वेगळाच आहे. आपण पाहाल की ज्या वेळेला ही सतत चर्चा चालायची की जयंतराव पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार की नाही जाणार अशी, त्यावेळेला जयंतरावांची परिस्थिती थोडीशी वेगळी होती आणि सध्याची जयंत पाटलांची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. याचं कारण असं आहे की मध्या काळामध्ये कृष्णा आणि वारणा ह्या दोन्ही नद्यातून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. ईश्वरपूर नगरपालिका आणि आष्टा नगरपालिका ह्या दोन नगरपालिकांची सत्ता प्रचंड बहुमतानं दोन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासह जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेली आहे. प्रचंड बहुमत दोन्हीकडे मिळालेलं आहे आणि अक्षरशः भारतीय जनता पक्ष सगळ्यांनी त्यांनी महायुती करून सुद्धा तिथं काही फायदा झाला नाही. त्यांचा धुव्वा उडाला महायुतीचा. भाजप प्रणित महायुतीचा ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्णपणे धुव्वा उडाला. सगळे नेते एका बाजूला असून सुद्धा अगदी मुख्यमंत्री प्रचाराला येऊन सुद्धा काही फारसा उपयोग झाला नाही ईश्वरपूरमध्ये. त्यामुळं त्या ठिकाणी जयंतराव पाटलांचं नेतृत्व सिद्ध झालं. त्यांचा प्रभाव संपूर्ण मतदारसंघावरचा आणि त्या तालुक्यावरचा पण स्पष्ट झाला. आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीनं 18 जागा जिंकलेल्या आहेत. त्यातही त्यांच्या वाळवा तालुक्याचा आणि शिराळा तालुक्याचा, म्हणजे त्यांचा प्रभाव असलेला शिराळा आणि वाळवा या दोन्ही तालुक्यांचा वाटा मोठा आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जयंतरावांनी आपला प्रभाव पूर्णपणे दाखवून दिलेला आहे आणि जयंत पाटील हे लोकप्रिय आहेत हे नाणं खणखणीतपणे वाजलेलं आहे. त्यामुळं आता खरं म्हणलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा चालती त्याच्यामध्ये जवळजवळ सगळीकडे अजितदादांच्या काँग्रेसचा अप्पर हँड राहिलेला आहे, वरचष्मा राहिला आहे असं आपल्याला दिसेल. परंतु सांगली जिल्ह्यामध्ये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना थोडं कमी यश मिळालं हे खरं आहे, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत. परंतु या निवडणुकीमध्ये मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तसंच इस्लामपूर आणि ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र त्यांना चांगलं यश मिळालं. त्यामुळं माझ्या दृष्टीनं जर विचाराल तर आता जयंत पाटील यांच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षातला जो काही संभाव्य प्रवेश असेल त्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. कारण ही जी काही चर्चा चालली ती आता तूर्त थांबली असं दिसतंय विलिनीकरणाची, आणि ती चर्चा थांबल्यामुळं आता त्या मार्गानं ते जयंत पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील का नाही आज आपल्याला काही सांगता येत नाही. त्याचं कारण विलिनीकरण होईल की नाही ह्याबद्दलच शंका आहे. परंतु आज मितीला दोन्ही बाजूनं अनुकूल परिस्थिती आहे. म्हणजे जयंत पाटील यांच्या दृष्टीनं सुद्धा पूर्ण अनुकूल परिस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत असं यश राष्ट्रवादीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगली जिल्ह्यातच मिळालेलं आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याला सुद्धा इथंच यश मिळाले.
सांगली जिल्ह्यातच चांगल्यापैकी यश मिळाले असं आपल्याला दिसून आलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीत थोडं कमी यश मिळालेलं असेल, परंतु ओव्हरऑल जर आपण विचार केला, एकूण सगळा विचार केला, तर जयंत पाटलांनी आपला प्रभाव संबंध सांगली जिल्ह्यावरचा स्पष्ट केलेला आहे. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाची अवस्था काय आहे? सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जेमतेम बहुमत मिळालेलं आहे. जेमतेम. त्यांनी आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करून त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे, हे खरं आहे. परंतु जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे 31 जागा आहेत. म्हणजे जर महायुती गृहीत धरली तर प्रत्यक्षात महायुतीतले अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना हे आम्हाला महायुतीत गृहीत धरू नका असं म्हणून स्पष्टपणे सांगतायत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या 16 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आणि 2 जागा ज्या जनसुराज्य पक्ष आणि रयत क्रांती संघटना ह्या एकूण 2 धरल्या तर 18 जागा ह्याच भारतीय जनता पक्षाच्या पूर्णपणे हक्काच्या ठरतात. त्यामुळे एकूण जिल्हा परिषदेचं आणि जर सगळं वातावरण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा आज जयंत पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, तासगाव आणि कवठे महांकाळमध्ये भारतीय जनता पक्षाला फारसं यश मिळालं नाही. जवळजवळ काही यश मिळालं. एक पंचायत समितीची जागा तेवढी तासगावमध्ये मिळाली आहे, तासगाव तालुक्यामध्ये मिळाली. खानापूर आटपाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला काहीच फारसं यश मिळालं नाही. एक जिल्हा परिषदेची जागा तिकडं त्यांची आलेली आहे. पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यात भारतीय जनता पक्ष जवळजवळ हद्दपार झालाय अशी आजची परिस्थिती आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. शिराळ्यामध्ये फक्त एक जागा जिल्हा परिषदेची आलेली आहे. मिरज तालुक्यामध्ये सुद्धा पूर्वीचं यश जेमतेम टिकलेलं आहे असं म्हणता येईल भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळं जयंत पाटील यांच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आज नेतृत्वाची उणीव आहे, कमतरता आहे असं एकूण दिसतंय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर आता जयंत पाटील यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आहे असं मला वाटतं. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा करत होता. त्यामुळे ते तसा निर्णय घेतील असं काही मला म्हणायचं नाही. त्यांनी तसा घ्यावा असंही मला म्हणायचं नाही. फक्त एकूण परिस्थिती काय ही मी मांडतोय. जयंत पाटील यांनी आपला प्रभाव मी जसं म्हणलं तसं खणखणीत नाणं वाजवून त्यांनी सिद्ध केलेला आहे. आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाची सांगली जिल्ह्यातली परिस्थिती काहीशी दोलायमान झालेली आहे. अशा वेळेला या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा जे काही चरवित चरवण चाललेलं होतं ते बाजूला ठेवून जयंत पाटील हा असा वेगळा मार्ग चोखाळतील का, त्या वेगळ्या मार्गावरनं ते जातील का, तो मार्ग त्यांच्या दृष्टीनं प्रशस्त झाला असं त्यांना वाटतं का, माहीत नाही, काय सांगता येत नाही. परंतु असा एक विचार मला इथं मुद्दाम मांडावासा वाटला म्हणून हा आपल्यासमोर मांडला. आवडला तर आपण अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.